मिखाचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात ही भविष्यवाणी केली होती व ही भविष्यवाणी याजकांना माहित होती, धर्म पुढाऱ्यांना माहित होती. ते मसीहाची वाट पाहत होते. मसीहा तर जन्माला आला आहे, पण कोणालाच माहित नाही हा मसीहा आहे, कारण त्याने आपल्या स्वतःला एवढ्या नम्र स्वरूपामध्ये प्रगट केले की जग त्याला ओळखूच शकले नाही. आणि आजही तेच चित्र आहे. प्रभू येशूने म्हटले की तो मी भाकर जी देतो ती जर कोणी खाईल तर त्याचा कदापि नाश होणार नाही, त्याला अनंत जीवन मिळेल. अर्थात हे स्वर्गीय अन्न आहे. जेव्हा आम्ही सजीवांना खातो तेव्हा त्या सजीवांना आमच्यासाठी मरावे लागते, तेव्हाच आम्हाला जीवन मिळते. अनंत जीवन मिळण्यासाठीही आम्हासाठी किती विशेष करून त्याला मरावे लागले. आज प्रश्न आहे, काय आम्ही ती भाकर रोज खात आहोत काय? तो खडक होता जो इस्रायल लोकांच्या मागे चालत होता, त्याला लाठी मारल्याशिवाय पाणी निघाले नव्हते. हे ख्रिस्ताला दर्शविले होते. ख्रिस्ताला आमच्यासाठी मरणे गरजेचे होते व तो या जगात मरावयासच जन्माला आला होता, कारण त्याच्यातून अनंत जीवन आम्हाला मिळावं ही देवाची इच्छा होती.